परिसरातील हे दृश्य आहे। तर साताऱ्याच्या वाईमधील हे दृश्य आपण पाहतो आहोत। कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा पुन्हा वाढताना पाहायला मिळते आहे। महागणपतीचे हे मंदिर, या गणपती मंदिरात देखील पाणी शिरलेलं आहे, तर जे छोटी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेली आहेत। सध्या मी वाईच्या महागणपती मंदिरात आहे आणि आज जर पाहिलं तर जवळपास गणपतीच्या पायाला जवळपास हे पाणी लागलेलं आहे आणि पूर्णपणे या मंदिरात पाणी जे आहे ते शिरलेलं एकूणच आता सध्या पाहायला मिळत आहे। आज सकाळपासूनच लोक जे आहेत ते हे आवर्जून हे मंदिर जे आहेत या गणपतीच्या दर्शनासाठी बाहेरून या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत। आज सकाळी देखील आणि आता देखील गणपतीची जी आहे ती पूजा या ठिकाणी केली जात आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात जी वाढ आहे ती सध्या होत आहे आणि यामुळं वेळोवेळी जसजसा पाऊस वाढेल त्या पद्धतीनं धरणामधून पाणीचा विसर्ग केला जात आहे। आता जर पाहिलं तर पाणी जे आहे ते गणपतीच्या पायाला पोहोचलेलं आहे। त्यामुळं सध्या तरी नदीलगत कृष्णा नदीलगतची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, वाई, सातारा। तर साताऱ्याच्या वाईमधील कृष्णा नदीची ही ड्रोन दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये कृष्णा नदीमध्ये पाणी आलेलं आहे।